से अपना निदान हो जाएगा। तो ये हमारा दूसरा रिक्वेस्ट रहेगा कि जो रेट्स हैं मतलब लीज रिन्यू तो की जाए लेकिन उसके रेट्स के ऊपर में थोड़ा सा ध्यान दिया जाए कि वो रीजनेबल हो, जो अफोर्डेबल हो। और उसके लिए बीपीटी की तरफ से बहुत सारे डिमांड नोटिस आ रहे हैं जो अनअफोर्डेबल है, जो टेनेंट्स नहीं भर सकते हैं। वो सब रिट पेटिशंस फाइल करके कोर्ट के अंदर बहुत सारे केसेस चल रहे हैं। ये न सुप्रीम कोर्ट ने एक आदेश दिया था कि सब ब्रीचेस को रेगुलराइज किया जाए, वैसे ही अगर बीपीटी उस आदेश का भी पालन करे और उसके अलावा अपनी साइड से कोई एमनेस्टी स्कीम या कोई भी टाइप की कुछ पहल लाए। सर, आज तुम्ही बैठक घेतली, नेमके काय मुद्दे होते, काय चर्चा झाली, काय निर्णय झाला? आपल्या सर्वांना माहीतच आहे की मुंबई पोर्ट ट्रस्ट या संस्थेची खूप मोठ्या प्रमाणात जागा आहे, म्हणजे अगदी कुलाब्याच्या टोकापासून ते चेंबूरपर्यंत ईस्ट फ्रंटवरती म्हणजे पूर्व किनाऱ्यावरती ही संपूर्ण जागा मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची आहे। आणि असं असताना ह्या जागेवरती 4000 पेक्षा अधिक इमारती उभ्या आहेत। त्याचप्रमाणे काही बंदरं आहेत त्याच्यावरती फिशिंगचा कारभार होतो, त्याचप्रमाणे शिप रिपेअरचं काम होतं, अनेक गोडाऊन्स आहेत। आणि असं असताना या सगळ्यांचं अस्तित्व एका प्रकारे धोक्यात आल्यासारखं झालं। इकडे त्या बरेचसे इश्यूज आहेत बीपीटी रेसिडेंट्स आणि बीपीटी टेनंट्स जे आहेत त्यांचे। उदाहरणात्मक त्यांना जे भाडं वसूल केलं जात आहे ते बीपीटीच्या नवीन SOR प्रमाणे खूप जास्त आहे आणि ते भाडं परवडणारं नसल्यामुळे अनेक लोकांना इविक्शन नोटिसेसही आल्या आहेत। तर या इविक्शन नोटिसेसच्या आधारावरती पब्लिक प्रेमिसेस इविक्शन ॲक्ट खाली त्यांचं इविक्शन जे होत आहे ते थांबवणं अत्यंत आवश्यक आहे। जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय अथवा केंद्र शासन या विषयाचा अंतिम निर्णय देत नाही तोपर्यंत हे इविक्शन होऊ नये अशी मागणी आणि अशी माहिती आम्ही बीपीटी चेअरमॅन जे इकडे आज आम्ही आमंत्रित केलेले त्यांना दिली। त्याचप्रमाणे आपण बघितलं तर या ठिकाणी बऱ्याचशा जुन्या इमारती, मोडकळीस आलेल्या इमारती आहेत ज्यांची दुरुस्ती आवश्यक आहे, पण बीपीटीकडनं NOC प्राप्त न झाल्यामुळे या दुरुस्ती होऊ शकत नाही। तर त्या संदर्भातही NOC देण्यासंदर्भात कारवाई करावी असंही त्यांना सांगण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे आपण बघितलं तर बरेचसे रेंट रिसीट्स ट्रान्सफर झाले नाही आहेत। वडलोपार जी जागा आहे, पिढ्यानपिढ्या लोक इकडे राहत आहेत, परंतु एखाद्या टेनंटचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांना जो अधिकार मिळायला पाहिजे, रेंट रिसीट ट्रान्सफर करून दिली पाहिजे, ते होत नाही आहे। त्या संदर्भातली ही कारवाई करण्याला सांगितलं गेलं आहे। आपण बघितलं तर SRA स्कीम ही राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेच्या मालकीच्या जागांवरती यशस्वीपणे राबवली जाते, परंतु बीपीटीच्या जागेवरती ज्या झोपडपट्ट्या आहेत त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे, त्या संदर्भात कोणतीही पॉलिसी झाली नाही आहे। या संदर्भातही निर्णय घेण्यासाठी बीपीटी चेअरमॅनना सांगण्यात आलेलं आहे। आणि मला खात्री आहे की असे अनेक प्रश्न जे मुंबईतल्या बीपीटी टेनंट्स भाडेकरू जे आहेत त्यांच्याशी निगडीत जे आहेत ते आता यापुढे निकालीत काढण्यात येतील। इथे आदरणीय बीपीटी चेअरमॅन श्री जलोटा यांनी आश्वासित केलं आहे की या संदर्भातला रिपोर्ट त्यांनी एक पाठवलेला आहे आणि आता परत या मीटिंगच्या अनुषंगाने ते केंद्र शासनाकडे रिपोर्ट पाठवतील आणि मार्चच्या आधी SOR रेंटचा विषय वगळून इतर सर्व विषय जे आज इकडे मांडले गेले आहेत त्यावरती मार्चच्या आधी समाधान प्राप्त होईल। दूसरा प्रश्न एक महत्वपूर्ण प्रश्न है कि आज इलेक्शन कमीशन में राष्ट्रवादी कांग्रेस के लोगों को लेंगे, उसमें एक बात सामने आई मिले रहता कि जब तक डिस्क्वालिफिकेशन का मुद्दा क्लियर नहीं हो जाता तब तक चुनाव अपात्रता संदर्भात होत नाही तोपर्यंत पक्षचिन्ह देऊ नये असं या विषयातलं युक्तिवाद यापूर्वीही अनेक पिटिशनमध्ये झालं आहे। हल्लीच जी शिवसेनेची मॅटर होती त्याच्यातही युक्तिवाद या संदर्भात झालेला आहे। यावरती इलेक्शन कमिशनने आपला निर्णयही दिला आहे आणि सुप्रीम कोर्टात जी SLP पेंडिंग आहे त्यात आणि जी होती त्या विषयात सुप्रीम कोर्टने आपली भूमिका पण स्पष्ट केली आहे।
त्यामुळे मला वाटत नाही याच्यात अधिक चर्चा करायची काय गरज आहे. ठाकरे गटाची अपात्रता आमदार अपात्रतेसंदर्भातील जी सुप्रीम कोर्टाची याचिका आहे ती आता पुन्हा एकदा सुनावणी 3 नोव्हेंबरला केलेली आहे. आज आपण केवळ बीपीटीच्या टेनंट्सना पात्र करण्यासंदर्भात बोलूया. कुठेतरी मुकसंमती दिली असं म्हणता येईल का सुप्रीम कोर्टाने तुमचं जे शेड्यूल आहे त्याला? नाही, मला एवढंच सांगायचं आहे की मी जे शेड्यूल आखलेलं आहे हे नियमानुसार आहे आणि प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस म्हणजेच नैसर्गिक न्यायाच्या तत्वावरती हे शेड्यूल केलं गेलं आहे. सगळ्यांना संधी प्राप्त होणं आवश्यक आहे. प्रत्येकाला आपले पुरावे सादर करण्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे आणि त्या अनुषंगाने मी माझं शेड्यूल बनवलेलं आहे आणि त्यातून कुठचीही दिरंगाई न करता आणि नियमांचं पालन करत मी योग्य निर्णय लवकरात लवकर घेईन. उद्धव ठाकरे म्हणतात लोकशाही मुक्तीशय्येवर आहे. मला देखिए, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड और जस्टिस हरीड इज जस्टिस बरीड और इसीलिए किसी को कुछ भी लगे लेकिन नियमों का पालन करना, संवैधानिक तरतूदों का पालन करना ये मेरे लिए क्रमप्राप्त है, ये मेरी जिम्मेदारी है और इसे मैं निभाऊंगा. भले किसी को वो अच्छा लगे ना लगे लेकिन काम नियमों के अनुसार ही होगा. दिरंगाईचा आरोप सर, जे वेळापत्रक आहे कुठे दिरंगाई करण्यासाठी वेळापत्रक बनवलं गेलं अशा प्रकारचा आरोप होता पाहायला मिळतो. जे वेळापत्रक आहे ते मी आपल्याला आत्ताच सांगितलं की मी जे काम करणार ते नियमानुसार करणार. मी आपल्याला आश्वासित केलं आहे, महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित केलेलं आहे की यात कुठच्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही आणि तसं होत असताना कुठच्याही प्रकारची घाईही करणार नाही ज्यातून मिसकॅरेज ऑफ जस्टिस होईल किंवा नैसर्गिक न्याय तत्वाबरोबर कुठच्याही प्रकारची तडजोड होईल. व्यक्तिगत आरोप देखील आपल्याला थँक्यू.